मनोज भांबरे यांचे कसले रिपोर्ट्स आहेत? लिव्हर कॅन्सर 3rd स्टेज. मला काहीच का नाही सांगितलं? हे घ्या बडीशोप. थँक्यू. हे ऐक ना, ते जेवणात रिंग रिंग जे होतं त्याला काय म्हणतात, म्हणजे ते शिकवशील का मला? ऍक्च्युली भारी होतं ते. मग हर्षित आला ना की मी पण ट्राय करेन. एक तर त्याला रिंग रिंग नाही, उकड शेंगोळ्या म्हणतात. आणि तू काही बनवायला शिकायची वगैरे गरज नाहीये. तुम्हाला कधी इच्छा झाली ना, म्हणजे हर्षित दादा आल्यानंतर, तर मला सांगा, मस्त गरमागरम डबा पाठवून देईन. किंवा इकडेच या ना जेवायला. बेस्ट. बघितलं, नेहमी असं करता तुम्ही ना मला लाडवून ठेवलंय. मला काही करूच देत नाही, सगळं हातात देता. मला जेव्हा काही करायचं असतं मग तेव्हा मला ते कसं जमेल सांग मला. सगळं कसलं भारी जमतं ग तुला, एकदम स्लिक. झालं? मस्का लावून झाला? कसं आहे ना तेजा, तू मला मस्का लावला नाहीस तरीही पारंपरिक महाराष्ट्रीय लग्नामध्ये काय काय विधी होतात हे मी तुला सांगणारच आहे. मी काय आज ओळखते का तुला तेजा? हे घे, लिहून घे. नाही काय आहे, तुला सांगावं लागेलच. आता तुझ्या भावाने एवढी मोठी जबाबदारी टाकली आहे माझ्यावर, त्यामुळे तू मला मदत करणं हे तुझं कर्तव्य आहे, कळलं? बर बाई, माझं कर्तव्य मी पार पाडणारच आहे. कुठून सुरुवात करूया बरं? आपल्या शहरात लग्न म्हटलं की आपल्या डोक्यात काय येतं? मेहंदी, हळद, संगीत आणि मग लग्न झालं. पण पारंपरिक महाराष्ट्रीय लग्न फक्त एवढंच नसतं. खूप आधीपासून विधी चालू होतात. आणि त्यामुळे काय होतं माहितीये का, दोन्हीकडचे परिवार एकत्र येतात, त्यांची एकमेकांची छान ओळख होते. आणि प्रत्येक विधी मागे ना काहीतरी शास्त्र दडलेलं आहे. बापरे, थांबा, तू नीट व्यवस्थित सांग सगळं, मी लिहून घेणार आहे सगळं. सगळ्यात पहिले काय करतात माहितीये? जातं पुजतात. तिथून सुरुवात होते, मग हळूहळू एक एक गोष्ट ऍड होत जाते. म्हणजे ग्रहमक असतं, बांगड्या असतात, नंतर अजून माहितीये देवक बसवलं जातं. आणि हे सगळं करायला ना आजूबाजूच्या आपल्या ज्या सगळ्या बायका असतात ना, त्या सगळ्या त्या घरात येतात. त्यामुळे काय होतं, लग्न घर वाटायला लागतं. आणि मग ना नवऱ्या मुलीच्या हाताला हळकुंड पण बांधलं जातं. देवक बसवतात म्हणजे नक्की काय करतात? सोप्या शब्दात सांगायचं झालं ना, तर देवक बसवणं म्हणजे जे सगळे देव आहेत ना, त्या सगळ्या देवांना आपल्या घरी हे जे शुभ कार्य होणार आहे, हे लग्न होणार आहे, त्या लग्नाचं आमंत्रण द्यायचं असतं. त्यांना म्हणायचं तुम्ही या. आणि मग ते आले की त्यांच्याकडे प्रार्थना करायची की हा जो सगळा घाट आम्ही घातलाय ते निर्विघ्नपणे पार पडू दे, म्हणून त्यांच्याकडे प्रार्थना करायची. आणि त्यांना म्हणायचं तुम्ही या त्या कार्याला. गॉड, एवढं असतं महाराष्ट्रीयन पारंपरिक लग्नात? पण त्यातलं एवढंच सांगितलंय मी तुला. एवढं सगळं अजून बाकी आहे, खूप विधी बाकी आहेत अजून. अरे यार प्रेरणा, मला टेन्शन येतंय अगं. मी एवढं सगळं कसं लक्षात ठेवून कसं प्लॅन करू मी? तू टेन्शन कधीपासून घ्यायला लागलीस? हे बघ, अगदी सहजी करशील बघ. काय आजकाल रजिस्टर मॅरेज होतं, 1 डे मॅरेज असतं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्या बाईला कसं सुचलं असेल किंवा का वाटलं असेल महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीने लग्न करावं असं? असं कसं म्हणतेस गो? म्हणजे प्रत्येक मुलीचं आपल्या लग्नाच्या बाबतीत काही ना काहीतरी स्वप्न असतं ना. ही बाई जेव्हा माझ्या घरी आली होती ना,
तेव्हा मला वाटलं वेगळ्याच कोणाच तरी लग्न आहे, पण नंतर त्या बाईने सांगितलं ग स्वतःहून की मीच नवरी मुलगी आहे म्हणून. मग ती ऍक्च्युली तशी वयाने मोठी दिसत होती. मला कळत नाहीये तिला या वयात का वाटलं असेल ग लग्न करावं. हा प्रश्न तू त्या बाईंनाच विचार ना, त्या जास्त चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकतील तुला. हा विचारेन ना, विचारेन तिलाच विचारेन मी. सांग बाई. हो 9 वाजत आले पण अजून घरात कोणाचाच पत्ता नाहीये. हे मया आणि पुष्पा काय रात्रभर भाजीपालाच विकत बसतात का काय काय माहिती. मन्या बी नाही आला अजून. वल्लरी वल्लरी. काही होतंय का? काही दुखतंय का तुम्हाला? हा ग, मला झोप येत नव्हती, मला काय करावं सुचत नव्हतं म्हणून येऊन बस. अहो घाम आलाय तुम्हाला, ताप ताप चढलं. तुम्ही उठा बघू आधी इकडनं. तुम्ही मला आधी का नाही उठवलं? तुम्हाला एवढा त्रास होत होता तर मला सांगायचं होतं ना. कसं सांगू, आत्ताच्या या परिस्थितीत तुला अजूनही असं वाटतंय का की आपण एकमेकांचे त्रास शेअर करू शकतो? पण नाही, तुला केस लढायची आहे ना, त्या सानिकाला न्याय मिळवून द्यायचा आहे, तुझी 25वी केस जिंकायची आहे ना. तू एक काम कर, तू ती केस लढ आणि नवऱ्याला फासावर चढव. तसंही मला जगण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नाहीये. माझी बायकोच जीवावर उठल्यावर दुसरं काय होणार? उत्तर द्या मला, मी काय विचारते. मला आज जे करायचं आहे ना, त्यासाठी माझ्यात हिंमत नव्हती. असं काय करायचं होतं तुम्हाला की तुम्हाला दारूचा आधार घ्यावा लागला? डिवोर्स नोटीस. आज कोर्टात तू पिटिशन फाईल केलीस ना, म्हणून माझ्याकडून तुझ्यासाठी ही डिवोर्स नोटीस. तुम्ही हे दारूच्या नशेत बोलताय की कुणी कुणी तुम्हाला सांगितलंय म्हणून तुम्ही हे करताय? बोला ना. मला नाही वाटत तुझ्या ह्या प्रश्नांची उत्तरं मी देणं गरजेचं आहे. माझा निर्णय झालाय, मला डिवोर्स हवाय, बस. आता तू डिवोर्स पेपर्सवर सही कर किंवा नको करू, मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी सही करण्याचा मुद्दा तरी येतच नाही, पण मी तुम्हालाही असलं काही करू देणार नाही, कारण हे करायला आपण मुंबईत नाही आलोय. मुळात मी मुंबईला आलो हेच माझं चुकलं. मला आधीच कळायला हवं होतं, तुझं आणि माझं जग वेगळं आहे. डिवोर्स घेऊनही आपल्यातले प्रश्न मिटणार नाही. माफीचे साक्षीदार व्हा. आता माघार नाही घेऊ शकत मी. सानिकाला न्याय मिळवून द्यायचा आहे. मी सांगितलेला उपाय बेटर आहे ना. तू मला डिवोर्स दे, आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून मला जेलमध्ये पाठवून दे. तसंही डिवोर्स दिल्यावर ह्या सगळ्या गोष्टी करणं तुला खूप सोपं जाईल. ही पोरगी मध्ये काय करते काय माहिती. 2 सुना आहे पण एक कामाची नाही. मलाच सगळं बघावं लागतं. मीच मरमर करायची. ही पुष्पा बी नाही आली अजून. आले आले आली. घरात शिरत नाही तुझा पायकाला लागतोय मला. काय काय चिडचिड आहे तुझी? हा एवढा वेळ लागतो का भाजीच्या दुकानात? आणि मया कुठे? दुकानामध्ये भाजी उतरवायचं काम सुरू आहे, त्यांना अजून वेळ लागणार आहे. हो महेंद्रला बी वेळ लागणार आहे. मनोज बी नाही आलाय अजून. ट्रॅफिक लागलं असेल त्यांना. बाई सासूबाई, अहो मला पण ट्रॅफिक लागलं. काय झालं माहितीये का? रस्त्याच्या मधोमध्ये एकाला चक्कर आली होती. हो हा असा जमला होता. ऍम्ब्युलन्स आली पण शिरायला जागा नाही. मग घातलं कसं बस ऍम्ब्युलन्स मध्ये आणि घेऊन गेले. कोण होता, कुठून आला होता, काहीच कळलं नाही. काय माहिती आता जगतो मरतो की वाचतो बाई.
हो काय सांगी राहिली पुष्पा, तुला सांगते ना, आता कोणाच्या आयुष्याचा काहीच भरोसा राहिला नाहीये. कोणाचं कधी काय होईल ना काहीच सांगता येत नाही. अरे ही पै वल्लरी आत्ता आली. काय ग हा काय करत होती मध्ये केव्हाची? हा मी केव्हाची आवाज देते, एकटी मरमर करते, दोघींचा बी पत्ता नाही. मन्याशी काही बोलणं झालं का तुझं? मन्या कुठे? हा मी बघून येते त्यांना. मी आले. बघून येते? अगं वल्लरी, बघून येते म्हणजे कुठे निघालीस? अहो त्यांना बघून येते ना पटकन. ते येत असतील, मी बघून येते त्यांना. अगं अगं इतके नाही वाजले, येतील भाऊजी. अहो वहिनी बघा ना किती उशीर झालाय. एवढा उशीर नाही होत त्यांना रोज. मी पटकन बघून येते हो त्यांना. वहिनी सोडा, काय करताय? सांगितलं नाही का बघून येते म्हणून? काय प्रॉब्लेम आहे तुमचा? कळत नाहीये तुम्हाला? एकदा सांगून तर त्यांना बघून यायची गरज आहे. वल्लू काय झालंय? तुम्ही कुठे होता? रडतेस का? काय झालंय? काय झालंय काय? लाजा सोडल्या नुसत्या. समोर सासू आहे, थोरली जाव आहे, याचं जरा तरी भान ठेवा. काय सगळे संस्कार गावीच विसरून आले शहरात आल्यानंतर. मी 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 आले हात पाय धुवून. वल्लू वल्लू कुठे होता तुम्ही? ठीक आहात ना? वल्लू वल्लू मला काही झालं नाहीये ना? तुला काय झालंय? आजपर्यंत आपण एकमेकांपासून कधीच काही लपवलं नाहीये. मग का इतकी मोठी गोष्ट का लपवली तुम्ही माझ्यापासून? वल्लू मला नेमकं सांग काय झालंय? तुमचं आजारपण तुम्ही का लपवलं माझ्यापासून? मला काहीच कसं नाही वाटलं हो लपवताना. माझ्या समोरचा अचानक आल्यानंतर माझ्या मनाची अवस्था कळून तुम्हाला काहीच नाही वाटलं का हो? काय अवस्था याचा विचारच नाही केला का तुम्ही? वल्लू वल्लू इथे काय बोलू नको. तुला माझी शपथ आहे. आतमध्ये जाऊन बोलूया आपण. एकदा सांगायचं होतं ना मला. इतके दिवस स्वतः एकट्यात सहन करत राहिलात, सगळं सोसत राहिलात. हो, माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवून तुम्ही खूप मोठी चूक केली असं नाही वाटत आहे का तुम्हाला? बायको म्हणून मला हे सगळं सांगायला होतं तुम्ही, हो की नाही? काय विचारतेय मी तुम्हाला? बोला ना. वल्लू वल्लू ऐक, सगळं सांगतो, शांतपणे ऐकून घे. मला जेव्हा या आजारपणाबद्दल कळलं, स्वीकारायलाच खूप दिवस गेले की मला असा कुठला तरी आजार झालाय. मला वाटलं उपचार घेऊन बरं वाटेल मला, पण उपचार सुरू केल्यावर कळलं की माझ्याकडे खूप कमी दिवस उरले. आणि त्यामुळेच मी मोसमी केमिकलची डील साईन केली. नाईलाज होता ग. मी गेल्यावर तुला पैशांची अडचण भासू नये, पैशांअभावी तुला तुझ्या तत्वांसोबत तडजोड करावी लागू नये म्हणून आजवर मी जे काम केलं नव्हतं ते काम करावं लागलं. पैशांसाठी करावं लागलं. वल्लू, तुला आत्ता हा जो त्रास होतोय ना, मला हाच त्रास तुला होऊ द्यायचा नव्हता म्हणून मी माझ्या आजारपणाबद्दल तुला सांगितलं. माफ करशील ना मला प्लीज? एक रिक्वेस्ट होती. तुला आता माझ्या आजारपणाबद्दल सत्य कळलंच आहे तर मला उरलेले
जे काही दिवस आहेत ते तुझ्यासोबत आनंदात घालवायचेत. प्लीज अहो थांबा, का असं अभद्र बोलताय? असं काही होणार नाहीये. आपण इथून पुढे एकमेकांसोबत आयुष्यभर आनंदाने राहणार. माझी खात्री आहे. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. काही झालं तरी तुम्हाला माझ्यापासून लांब नाही जाऊ देणार. काही होऊ देणार नाहीये तुम्हाला. बल्लू, शांत हो. हो बल्लू, शांत. हा पुष्पे, काय गमगमाट सुटलाय उपम्याचा. अन्न पटकन भूक लागली न माय. हो आणते आणते. आण आण आण. तुम्हाला हा मलरी ते वा वा. यांना द्या. नाही नको. अगं मिरच्या तिखट आहेत नेमक्या. उपमा झाल्या तिखट. आणि भाऊजींना तिखट खाल्लं की ऍसिडिटी होते ना. पण त्यांच्यासाठी वेगळी मुगाच्या डाळीची खिचडी केली, ती आणते ना. आण आण. हा खाऊन घे. वा. पुष्पा, पण खरंच थोडा तिखट झालाय बरं. म्हणायला नसता चालला. घे. भाऊजी येतो मला. वल्लरी खा ना. कुठे हरवलीस? हा नाही. वल्लरी, तुला ऑफिसला जायला उशीर होतोय. खाऊन घे. अहो तुम्ही आजारी असताना माझं खाण्यामध्ये मन कसं लागेल? मी काय म्हणते, घटस्थापनेची तयारी करावी लागेल आपल्याला. माझे मेलीचे गुडघे साथ देत नाही ना, त्याच्यामुळे तुमच्या दोघींपैकी कोणाला तरी तयारी करावी लागेल ना. सासूबाई माफ करा, पण मला असं वाटतंय यावर्षी आपण घटस्थापना नको करायला. हा का बरं? मायवा, अगं काय बोलू राहिली तू? दरवर्षी भाड्याच्या घरात घटस्थापना करत होतो आपण. मग आता तर स्वतःच घर आहे, मग घटस्थापनेला का नाही म्हणतेस? हे पाय वल्लरी, मला देवाच्या कामात खोडा नकोय. त्याच्यामुळे घटस्थापना करायलाच लागेल आपल्याला. सासूबाई प्लीज कधीतरी समजून घ्या ना. हे बघा माझी मनस्थिती नाही आता घटस्थापना करायची, त्यामुळे नको करायला आपण प्लीज. देवाचं काम आहे. एक मिनिट वल्लू, तू काय म्हणाली होतीस मला? आपल्या या नवीन घरी आपण प्रत्येक सण साजरा करायचा, हो ना? मग घटस्थापना साजरी व्हायलाच हवी. आणि घट तू स्वतःच्या हाताने बसवावेस अशी माझी इच्छा आहे. प्लीज. ठीक आहे.
तुमची जर का इच्छा असेल तर घटस्थापना करूया आपण. चालेल चालेल. चला मग लवकर तयारीला लागू.